आज आपण अगदी मस्त असा पौष्टिक मऊ लुसलुशीत गव्हाच्या पिठाचा म्हणजेच कणकेचा शिरा बनवतो आहे. आता थंडीसुद्धा सुरू झालेली आहे, तर हा अगदी पौष्टिक नाश्ता आहे. तर इथे पहा, त्यासाठी एक घरातील कुठलीही एखादी वाटी आपल्याला सेट करायची आहे आणि त्या वाटीने आपल्याला सगळं प्रमाण घ्यायचं आहे. तर इथे पहा, मी ही एक वाटी घेतलेली आहे आणि त्याने आपल्याला 3 वाट्या इतकं पाणी सुरुवातीला घ्यायचं आहे. आता इथे आपलं पाणी घेऊन झालं आहे. आता ज्या वाटीने पाणी घेतलं आहे त्याच वाटीने इथे मी साधारण पाऊण वाटी इतका गूळ घेतलेला आहे. गुळाऐवजी तुम्ही साखर घेतली तरीसुद्धा चालेल, पण गूळ साखरेपेक्षा नेहमीच चांगला, म्हणून मी इथे गुळाचा वापर केलेला आहे. आता गूळ हा पाण्यामध्ये छान असा विरघळवून घ्यायचा आहे. ह्याचा आपल्याला पाक वगैरे करायचा नाही. गूळ वितळला की आपल्याला गॅस बंद करायचा आहे. गूळ वितळेपर्यंतच आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं आहे. तर इथे आपला हा गूळ वितळायला ठेवलेला आहे, तोपर्यंत आपण कणिक भाजायला घेऊया. तर ज्या वाटीने पाणी आणि गूळ घेतलेला आहे त्याच वाटीने इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ, म्हणजे आपलं रोजचं जे वापरातलं पीठ असतं ना, तेच घेतलेलं आहे. आणि सुरुवातीला इथे आपण तूप न घालता असं कोरडंच आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे. अगोदर ह्यामध्ये तूप घालायचं नाही. सुरुवातीला आपल्याला हे कोरडंच इथे मी भाजून घेते. तर साधारण 10 ते 12 मिनटं मंद आचेवर छान असं आपल्याला हे अगदी खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर इथे पहा, थोडासा ह्याचा आता रंग बदलू लागलेला आहे. एक साधारण 10 मिनटं झाली आहेत. थोडा हलका याचा असा सुगंध यायला लागला की यानंतर आपल्याला ह्यामध्ये साजूक तूप घालायचं आहे. तर इथे मी अर्धी वाटी इतकं साजूक तूप वापरलेलं आहे. तुपाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. पण हा शिरा आहे ना, तो गव्हाचा शिरा अगदी आपल्याला छान असं जास्त तूप असेल तरच खूप अगदी मस्त लागतो, म्हणजे चविष्ट होतो. त्यामुळे अर्धी वाटी तूप तरी नक्की वापरा. आता तूप घालून आपल्याला छान असा हा भाजून घ्यायचा आहे. यातल्या सगळ्या गुठळ्या आपल्याला व्यवस्थित मोडून घ्यायच्या आहेत. पहा, रंग अगदी छान असा याचा बदललेला आहे. आणि आता याला तूप सुटेपर्यंत आपल्याला 10 ते 12 मिनटासाठी परत छान असं परतून घ्यायचं आहे. गॅस आपल्याला मंद आचेवरच ठेवायचा आहे. तर इथे पहा, छान असं याला तूप सुटलेलं आहे. हे पहा, मस्त अगदी छान भाजून झालेलं आहे. आता यामध्ये साधारण 1 मोठा चमचा इतकं मी खसखस घातलेली आहे. खसखस आपल्याला छान अशी शरीराला ऊब देते, त्यामुळे खसखससुद्धा नक्की घाला. तर खसखस घालूनसुद्धा छान असं एकदा चमच्याने व्यवस्थित परतून घेतलं आणि त्यानंतर आपण जे पाणी तापवून घेतलं होतं गुळाचं, ते यामध्ये घालायचं आहे. सुरुवातीला सगळं पाणी एकदम न ओतता थोडंसं ओतायचं आहे, कारण आपलं हे पीठसुद्धा गरम आहे, कढई तापलेली आहे आणि पाणीसुद्धा गरम आहे, त्यामुळे अंगावर उडण्याची शक्यता असते. त्यासाठी थोडंसं पाणी आपल्याला 2 बॅचमध्ये घालायचं आहे. पाणी घालून छान असं आपल्याला चमच्याने हे ढवळून घ्यायचं आहे. हे पहा, असं छान असं चमच्याने ढवळून घ्यायचं, म्हणजे ह्यामध्ये अजिबात गुठळ्या राहणार नाहीत. सुरुवातीला आता आपल्याला हे पातळ वाटतं आहे, पण जसा वेळ जाईल, म्हणजे 10-12 मिनटं होतील, हे सतत असं हलवत राहायचं आहे, म्हणजे ते व्यवस्थित छान असं घट्ट होणार आहे. पीठ व्यवस्थित अगदी असं याचं पाणी शोषून घेतं. तर इथे पहा, हे चमच्याने छान असं आता हे हलवून घेतलं आहे. यातला थोडंसं किंचित ह्यामध्ये आता मी मीठ घातलं आहे, म्हणजे छान अगदी याला स्वाद येईल. गोडाचा कुठलाही पदार्थ असला तरी थोडंसं किंचितचं मीठ नक्की घालायचं. आता चमच्याने एकदा छान असं परत हलवून घेतलं. पहा, यातलं पाणी सगळं आता पिठाने शोषून घेतलेलं आहे. थोडीशी वेलची जायफळची पूड घालायची आणि एकदा चमच्याने मस्त असं हलवून घ्यायचं. अगदी खूप असा छान असा हा शिरा होतो. थोडेसे मी ड्रायफ्रूट्स म्हणजे काजू बदामचे तुकडे घातलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार बेदाणे, काजू, बदाम, पिस्ता जे आवडतील ते ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता. छान एकदा पहा, चमच्याने मस्त असं हलवून घेतलं आहे. रंग पहा किती अगदी सुरेख आला आहे आणि छान असा आता आपला हा शिरा तयार झालेला आहे. परत एकदा 2 मिनटासाठी व्यवस्थित ह्याला चमच्याने मी परतून घेतला आहे आणि गॅस आता बंद केलेला आहे. आणि आपला हा अगदी मस्त असा मऊ लुसलुशीत गव्हाच्या पिठाचा अगदी पौष्टिक असा शिरा आपला तयार झालेला आहे. तर तुम्हाला कसा वाटला हा शिरा? रेसिपी ही आजची आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका छान आणि सोप्या रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.